घेतल्याशिवाय राहणार नाही। मराठा लाख मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय। मराठा लाख मराठा मराठा लाख मराठा आरक्षणाच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचं आरक्षणाच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचं कोण म्हणतात येत नाही। घेतल्याशिवाय मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा आमचा नाता काय जय जय आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचं कोण म्हणता जाणार नाही। घेतल्याशिवाय राहणार नाही। एक मराठा लाख मराठा छत्रपती ते मुंबईला जरी उभे राहिले तर आम्ही इथूनच त्यांना पाठिंबा देऊ। तिथं आमच्या ओळखी चालतो जे आमच्या समाजा आरक्षणासाठी कितीतरी बळी गेलेले आहे। मनोज जरांगे पाटील सुद्धा बिमार पडलेले आहे आणि शहराचं तर दुर्दैव इतकं आहे की सर्वात जास्त हिंदू म्हणून मराठा समाजाने कोणताही जातपात न पाहता निवडून दिलेलं आहे आणि मराठा समाजाला कोणताही पक्ष असा समजत असेल की हिंदू म्हणून आमच्या पाठीमागे राहील ते गैरसमज दूर करून टाका। केंद्रीय मंत्री साहेब तुम्ही तुमच्या आमदारांना सांगा, नाहीतर तुम्हाला नगरसेवक सुद्धा बनवू शकत नाही तुम्ही। कारण की शेवटी बघा जो आम्हाला साथ देईल तो महत्वाचा आहे। आम्ही हे म्हणणार नाही की उद्या मराठ्याला आम्ही मतदान करू, जो मराठा आम्हाला साथ देईल त्यालाच मतदान करू। मराठा म्हणून किंवा ओबीसी म्हणून आम्ही मतदान करणार नाही, जो आम्हाला साथ देईल त्यांना मतदान करू। होऊ शकतं उद्या आम्ही एखाद्या एससी उमेदवाराला निवडून आणू किंवा एखाद्या मुस्लिम ला निवडून आणू। जे आम्हाला साथ देतील ते आमचे भाऊ आहे। हिंदू म्हणून बहुत बरबाद झालेलो आम्ही। शहराचा कुठे विकास नाही झाला, कुठे नाही। आणि समाजाची बाजू कोणीच मांडलेली नाहीये, सर्व समाजाच्या लोकांनी। आणि आता आम्हाला जातपातची जरूरत नाहीये। आम्ही बघितलेलं आहे प्रत्येक ठिकाणी मराठ्याच्या खांद्याला खांदा लागून मुस्लिम बांधवांनी व्यवस्था केलेली आहे, पाण्याची केलेली आहे, खाण्याची केलेली आहे। याच्यासाठी हिंदू म्हणून आम्हाला कोणीही म्हणजे समजू नये की आम्हाला मतदान करू। आम्हाला त्या गोष्टीची घेणं देणं नाहीये, राजकारणीचा काही संबंध नाहीये। राजकारणी आमच्यामुळे आम्ही जो कोणत्याही समाजाचा व्यक्ती जो मतदान करतो त्यावेळेस येते। मी म्हणतो केंद्रीय मंत्री साहेब तुम्ही आज जायला पाहिजे होतं। तुम्ही केंद्रीय मध्ये देश तुमच्या हातामध्ये, तुम्ही आपल्या दोन शहरांना जमवू शकत नाही। तुम्ही आज जायला पाहिजे होतं, जरांगे पाटलाला भेटायला पाहिजे होतं, काय भेटत नाही तुम्ही। उद्या आम्ही हिंदू मतावर सत्ता भोगणारे आमचा हिंदू बांधव आरक्षणासाठी मागच्या 6-7 महिन्यापासून आंदोलन करतोय, तिथे यांना हिंदू दिसत नाहीये। 8 दिवसापूर्वी त्यांचं आंदोलन चालू आहे, अक्षरशः त्यांच्या नाकातनं रक्तस्राव झाला, त्यांना कोमात जाण्याची स्थिती आली, तरीही एकही हिंदू जे हिंदू करून सत्ता भोगताय आता त्यांना हिंदू दिसत नाहीये का। संभाजीनगर शहरामध्ये 2 लोकसभा खासदार आहे, एक हिंदू आहे एक मुस्लिम आहे। अशा ठिकाणी तुमचा हिंदू खासदार एक शब्दही बोलत नाही आरक्षण मुद्द्यावर। आणि इम्तियाज जलील साहेब सारखे माणसं जे मुस्लिम असून सुद्धा मराठा आरक्षणासाठी लोकसभेमध्ये आवाज उठवताय, काय समजायचं हिंदूंनी, यांची बाजू काय समजायची, फक्त इलेक्शन पुरते आहे का हिंदू। परंतु यांना हिंदू बांधवांनी आता गृहीत धरू नये। हिंदू बांधव